आज उपवासासाठी स्पेशल आपण बनवणार आहोत पनीर डोसा आणि शेंगदाण्याची आमटी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हलके भाजलेले वाटलेले साबुदाणे, त्याच्यानंतर पनीर जे मी आधी हलकं फ्राय करून घेतलं आहे। ते कम्प्लीटली ऑप्शनल आहे, तुम्ही फ्राय न करता कच्चं पनीर सुद्धा तसंच वाटून घेऊ शकता। त्याच्यानंतर शिंगाड्याचं पीठ, मीठ आणि तूप। आणि हे जे साहित्य आहे हे पनीर डोसा बनवण्यासाठी आहे। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ, त्याच्यानंतर मीठ, तूप, नारळाचं पाणी मी घेतले ते सुद्धा ऑप्शनल आहे, शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून वाटून घेतले आहेत आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। तर सगळ्यात आधी आपण बॅटर बनवून घेऊया। एका बाउलमध्ये भाजून वाटलेले साबुदाणे, शिंगाड्याचं पीठ, त्याच्यानंतर वाटलेलं पनीर, मीठ आणि पाणी घालून हे सगळं एकत्र मिक्स करून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। हे बॅटर आपण बाजूला ठेवून घेऊया। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी कढईत तूप गरम करूया, त्याच्यात हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा, हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नारळाचं पाणी जे पूर्णपणे ऑप्शनल आहे ते ॲड करायचं आहे। गरम पाणी नंतर ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आणि मीठ घालून एक उकळी येऊ देऊया आणि गॅस बंद करूया। डोसा बनवण्यासाठी पॅनवर तूप लावा, त्याच्यानंतर जे बॅटर आहे ते बॅटर त्याच्यावर पसरवा, 2 मिनिटं झाकून ठेवा। त्याच्यानंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्या आणि ती दुसरी बाजूसुद्धा छान शेकून घ्या एकदम। आणि त्याच्यानंतर आपले डोसे तयार, जे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीबरोबर सर्व करा।